नमस्कार, विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं. आज आपण सुरमई फ्राय इरडाचं टिकलं तयार करतो. त्यासाठीचं वाटण बघा, कांदा, खोबरा, हळद, मच्छी मसाला, लसूण आणि तिरफळं घेतली आहेत. ह्याचं वाटण वाटून घेतलंय. इथे इरडं स्वच्छ साफ करून घेतली आहेत. ह्याला आपण छोटे पेडवे सुद्धा म्हणतो. आता बघा, ह्याच्यात आपण मीठ आणि कोकम टाकतोय आणि ही इरडं टाकतोय आणि 10 मिनिटं असंच ठेवायचं मीठ मसाला लागण्यासाठी. आणि नंतर गॅसवर आपण ठेवू ना, त्यावेळेस ह्याच्यात आपल्याला जेवढं घट्ट पातळसाठी पाणी लागेल ना ते टाकायचं. कारण ज्यांना काही लोकांना भातावर वगैरे भरपूर लागतं ना, तर मग तेवढं तुम्हाला लागेल तेवढं तुम्ही पाणी टाकत जावा. तर इथे बघा, आपण 10 मिनिटानंतर गॅसवर ठेवले. जेवढं घट्ट पातळ पाहिजे तेवढं पाणी मी टाकले. आता एक उकळी काढणार आहे. तुम्ही जर चॅनेलवर माझ्या नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. इन्स्टा FBला फॉलो करायला विसरू नका. इथे बघा, मस्तपैकी आता ह्या इरडांना किंवा छोट्या पेडव्यांना उकळी आली. आता आपण गॅस बंद करूया. जास्त वेळ उकळवलं तर हे मासे एकदम नाजूक असतात, सगळे विरघळून जातील ह्या सारामध्ये किंवा ह्या टिकल्यामध्ये. आता मी तुम्हाला मस्तपैकी सुरमई फ्राय दाखवतीये. तर सुरमई आपण स्वच्छ साफ करून घेतली. इथे बघा, आपण आगळ, मीठ आणि मच्छी मसाला घेतलाय. मसाल्यामध्ये 2 प्रकारच्या मिरच्या असतात, बेडगी मिरची पण असते. त्याच्यानंतर धने टाकतो आम्ही आणि थोडीशी बडीशेप टाकतो आणि हळद टाकली आहे बघा. आता ही मस्तपैकी पेस्ट तयार करून घेतली आहे. ही आपण सुरमईला लावतोय. इथे आपण आला लसूण लावत नाहीये आहोत, कारण आम्ही ना कोकणात सगळ्याच माशांना आला लसूण लावतोच असं नाहीये. कारण आमचा मसाला आहे ना, तो खमंग असल्यामुळे ह्याचा जो वास असतो तो आपोआपच कमी होतो. आणि आलं लसूण लावलं ना की नुसतंच आलं लसूण खाल्ल्यासारखं वाटतं, मासा जाणवतच नाही. त्याच्यामुळे कोकणात जरा कमीच वापरतात. आणि कोकणातल्यांचं जेवणच मासे आणि भात आहे, त्याच्यामुळे मस्त लागतं कोकणातलं जेवण. आणि लोक म्हणून आवडीने येऊन कोकणातलं जेवण जेवतात, ते सुद्धा माशाचं. आणि आम्ही बाकीच्या एरियांपेक्षा सुद्धा मालवणमध्ये मासे खाल्ले ना तर एक नंबरच चवीला लागतात. तर इथे बघा, आपण कोटिंगसाठी रवा, मच्छी मसाला आणि तांदळाचं पीठ घेतलेलं छान कोटिंग करून घेतोय सुरमईला आपण. हे बघा, व्यवस्थित असं सगळ्या साईडने. इथे आपण तेल गरम केलंय आणि गॅस बारीक करायचा आणि नंतरच फ्राय करायचं, नाहीतर मग करपणार. पण तेल गरम एवढ्यासाठीच पाहिजे की हा जो आपण मसाला लावतो ना तो थंड तेल राहील तर सगळं आपला तेलात उतरणार आहे आणि नुसता मासा शिल्लक राहणार आहे. तर तेलात जर हे कोटिंग उतरू नये असं वाटतं तुम्हाला तर तेल चांगलं गरम करून घ्या, गॅस बारीक करा, सगळ्या साईडने आलटी पलटी करून मस्तपैकी सुरमई कुरकुरीत तळा. सुरमई असू दे किंवा बाकी कुठचाही मासा असू दे. आता मी तुम्हाला बघा इथे मसाल्याचा कलर दाखवते, जो माझ्या काविलत्याला किंवा पलित्याला लागला आहे तो. तर मागचा एक मी व्हिडिओ टाकला ना, त्याच्यात म्हणजे शॉर्ट व्हिडिओ टाकलाय, त्याच्यात बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की तुम्ही हा माशाचं सार दाखवलात की आंब्याचा रस दाखवलात. तर मला ना यावेळेस मिरची खूप छान मिळाली आहे, चवीला तर त्यापेक्षा अप्रतिम आहे. त्यामुळे मस्तपैकी टिकलं वगैरे